गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियं. श्री गुरुभ्यो नमः. सर्वांक हे अधिक मास हज्जे सुसंदर्भांतू यूथ ऑफ GSP मुखांतर जाऊन घेऊन एकेकाची दिवस आम्ही एक अधिक मासाचे महत्व कसं म्हणून सांगून घेऊन चिंतन करत असेल एक सुसंदर्भ मिळालंच. अधिक मास म्हणून म्हणताना हक्क नामाची एक रीतीरी मला मास म्हणून सांगून म्हणतात, एक रीतीरी अधिक पुरुषोत्तम मास म्हणून सांगून घेऊन म्हणतात. तशीच लोकांतू रूढींतू अधिकस्य अधिकम फलम म्हणून सांगून घेऊन दररीची एक सांगतात. म्हणताना हे अधिक मासांतू आम्ही अनेक रीतीरी पुण्य संपादन करूचे एक होड अवकाश आमका देवानं अनुग्रह कोण दिलेलंच. तशी म्हणताना अधिक मास म्हणताना त्या मासाक अधिक मास म्हणून नाव येऊचे कारण कसं नाही म्हणून सांगून घेऊन आम्ही प्रथम चिंतन करूया. अधिक मास म्हणून म्हणताना एक प्रति आम्ही एक चांद्रमान मास आम्ही कान पडताना हे चांद्र मासांतू एक मासाक एक देवते म्हणून सांगून घेऊन असायचे. म्हणताना हे अधिक मासांतू पुढे मी चिंतन करताना एक देव म्हणून सांगून घेऊन नासिले तक्तष्टी घेऊन मला मास म्हणून सांगून घेऊन म्हणतात लिखते. तशी असताना ते डबल संविधानांतू ते मासानाची उचून घेऊन निमगिरल ना देवानं अनुग्रह कोण घेऊन हे मासाक नियामक हामाची दावून घेऊन असता म्हणून सांगून घेऊन अभय दिली. तष्टी कोण घेऊन हे मासाक अधिक पुरुषोत्तम मास म्हणून सांगून घेऊन नाव दिले म्हणून सांगून कळतं. म्हणताना स्कंद पुराणांतू सांगताती असंक्रांतेपि संप्राप्ते माम उद्दिश्य व्रतम चरेत अधिमासाधिपत्योहम सदा वै पुरुषोत्तम म्हणून सांगून घेऊन. म्हणताना हक्का मला मास म्हणून नाव येऊचे कारण कसं नाही म्हणून चिंतन करताना संक्रांती म्हणून सांगून घेऊन नासेल. म्हणताना ह्या मासांतू संक्रमण या ना म्हणताना रवी संक्रमण दायन दखून घेऊन हक्का मला मास म्हणून सांगून घेऊन नाव असेल त्यांना देवान सांगले कसं नाही म्हणून सांगून घेऊन असंक्रांतेपि संप्राप्ते संक्रमण नादलर समेत माम उद्दिश्य व्रतम चरेत. माम म्हणाली देवाक पुरुषोत्तमाक उद्देश दावून घेऊन एक व्रत आचरण केले म्हणून दलरी अधिमासाधिपत्योहम सदा वै पुरुषोत्तम. तसं लेख म्हणणार हे अधिक मासाचे अधिपती कोण हामच दावून असतं म्हणजे पुरुषोत्तम म्हणाली परमात्मोची श्रीकृष्णोची अधिपती दावून घेऊन असतं. तसे कोण घेऊन ह्या एक अधिक मास प्राप्त झालं त्यांना सर्व रीतीरी एक आराधना देवाला आराधनशे पुरो तक संगीत तसले व्रतशे पुरो कोण कोण करताच की तांका विशेष दावून घेऊन देवाला अनुग्रह जगता म्हणून सांगून घेऊन म्हणत असं. म्हणताना ह्या एक अधिक मास 33 महिनेक एक अनुगुण दावून घेऊन एक वेळाक येऊत असेल एक अधिक मास म्हणून म्हणतात. हे 33 शब्दाक समेत भारी एक विशेष म्हणत असं. 33 कोटी देवते म्हणून सांगून घेऊन शास्त्रांत प्रसिद्ध म्हणतात. तसल ते एक देवाक आम्ही अधिक मासांतू विशेष दावून घेऊन आराधन करची की तंतु संगीत तसले एक महात्म्य मी श्रवण करची की तंतु संगीत तसले एक दानमान इत्यादी पर दिवची की केलल मात्रान अधिकस्य अधिकम फलम म्हणून सांगून घेऊन रूढींतू कसं नसतं तो परमात्मका अनुग्रह कोंदिता केवळ अधिक फल दिवचीने अक्षय्य दावून असेल तसलं फल तो परमात्मा अनुग्रह कोंदिता म्हणून सांगून या अधिक मासाचे आम्ही महात्म्य चिंतन करताना आमक कळतं.